मारहाणीच्या निषेधार्थ शिरोळ शहर कडकडीत बंद, ऊस आंदोलन तीव्र। शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला काल तीव्र वळण मिळालं आहे। रास्त परवडणारा ऊस दर मिळावा या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर शिरोळ आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं असून आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी शिरोळ शहर बंद ठेवण्यात आले। अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्या आहेत। शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेला 3400 रुपये प्रति टन ऊस दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला होता। त्यांनी म्हटले होते की कारखाना फक्त FRP एवढाच दर देत असून साखर आणि इतर उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील हिस्सा दिला जात नाही। या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना ऊस तोड न घेण्याचं आवाहन केलं होतं। दरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊस तोडीला सुरुवात केल्याचं लक्षात आल्यानंतर चुडमुंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। ट्रॅक्टर समोर उभे असताना त्यांना ओढत नेण्यात आले असल्याचं साक्षीदारांनी सांगितले। या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ शहरात शनिवारी बंद पाळण्यात आला असून युवा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जर योग्य दराचा तोडगा तातडीने निघाला नाही तर संपूर्ण शिरोळ तालुका बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे। या घटनेनंतर ऊस दर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।